श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. जर तुम्ही यावेळी संदेश ऐकत असाल तर याचा अर्थ असा आहे की स्वामींनी स्वतःच हा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. तुम्ही अंतिम भाग्यवान आहात. स्वामींना तुम्हाला त्याच्याद्वारे काहीतरी सांगायचं आहे. आयुष्यात एक सुंदर चांगली बातमी येत आहे. तुमची वेळ बदलणार आहे. ती अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माचा शुभ परिणाम मिळेल. तुमच्या हिस्स्यातील सर्व आनंद आता तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा विश्वाचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. सकाळी उठताच तुमचे नशीब आता ठरवले जाईल. सर्वोच्च पिता स्वामी देव स्वतः सुवर्ण पेनसह तुमचे भाग्य लिहित आहे. ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि शुद्ध आहे कारण तुम्ही तुमच्या जीवनात प्रवेश करत आहात. हा संदेश तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करेल. शेवटपर्यंत ऐक. प्रिय भक्त, हा ब्रह्मांडाचा दैवी संदेश आहे. सद्गुण आत्मा अनवधानाने तुमच्याशी देवदूत कनेक्ट केलेले आहेत आणि ते तुम्हाला मदत करतील. मी तुम्हाला योग्य दिशा दाखवीन. ज्या दिवशी तुम्ही आनंदापासून वंचित असाल ते तुमच्याकडे येत राहील. समोर पहा. सूर्यप्रकाशाप्रमाणेच तुमचे सुवर्ण भविष्य तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या मनाचा सर्व त्रास विचलित होईल. हे ब्रह्मांडाचे वचन आहे. तुम्ही अंतिम भाग्यवान आहात. हा संदेश स्वीकारा आणि विश्वास ठेवा की तो ब्रह्मांड तुमच्या बाजूने कार्य करीत आहे. माझी प्रिय बाळा, तुमच्या आयुष्यात काहीतरी पुढे मोठे आणि महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रवेश करणारे सत्य त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यामध्ये बदल जाणवेल. तुम्ही जे सांगितले ते तुम्ही नेहमीच दर्शवले आहे आणि तुमच्याकडे काहीतरी खास आहे जे सिद्ध केले आहे. जो तुमचे नशीब बदलण्यासाठी शोधत आहे. तुमचे भाग्य बदलण्याची योजना स्वर्गात बनवली जात आहे. तुमचे भाग्य वाढणार आहे. माझ्या दैवी शक्ती तुमच्या भोवती फिरत आहे. स्वर्गातील एक देवदूत मानवी स्वरूपात तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. त्याने पेनाने लिहिलेले सत्य तो आणत आहे. हे तुमचे भविष्य होईल. तुमच्या हातात इतके सामर्थ्य येणार आहे की तुमचे भाग्यरेषा चमकणार आहे. तुमचे पाऊल आता तुमचे नशीब सुवर्ण मार्गावर लिहित आहे. आपण खूप संघर्ष केला आहे परंतु आता कठीण शर्यत संपली आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे ती सुद्धा आता भूतकाळाचा एक भाग बनला आहे. यावेळी तुमच्यासाठी फळ मिळण्यासाठी शक्यता जास्त आहे. हा क्षण तुमच्या निर्मितीसाठी आहे. आता तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचा निर्माता व्हाल. पुढे जा. एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी तळमळत आहे. तुमचा एक शत्रू आता तुमच्या आयुष्यापासून दूर जात आहे. माझ्या प्रिय बाळा, तू घेतलेल्या चिंता ते का आहेत याचा परिणाम आता तुमच्या समोर येणार आहे. घाबरण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्यामुळे बरेच काळापासून समस्या संपुष्टात आल्या आहेत. तुमच्या संकटाच्या समाप्तीची वेळ आलेली आहे किंवा तुमचा वेळ खूप भाग्यवान आहे. तुमचं मूल्य समजून घ्या. माझ्या प्रिय बाळा, काहीतरी खास तुझ्यासाठी होणार आहे. बाळा, एक सुवर्ण भविष्य तुमच्यासाठी सज्ज आहे कारण तुम्ही संघर्ष करीत आहात. म्हणूनच
तुम्ही उत्कृष्ट यश आणि अधिक परिणामाची इच्छा बाळगता. आता अशी वेळ आली आहे की आपण आपल्या चरणाच्या दिशेने हल्ला, जी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. आपल्याला दैवी शक्तीची ऊर्जा आणि सर्वोच्च पिता देवीची कृपा प्राप्त होत आहे. आपण पुढे जाणार आहात. आपण मोठ्या यशाची वाट पाहत आहात. आता घाबरणे थांबवणे माझ्या प्रिय बाळा, तू मौल्यवान आहेस. आपल्याकडे आश्चर्यकारक शक्ती आहे. तुम्ही सुंदर आहात आणि आपल्या कृती छान आहेत. लक्षात ठेवा, आपण जे काही स्वप्न पाहता ते लक्षात ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आनंद तुमच्याकडे आकर्षित होत आहे. आपले भाग्य बदलत आहे. आपल्याला नेहमी पाहिजे असलेली जीवनशैली आता सापडेल. आपण आपल्याकडे संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा खेचत आहात. प्रत्येकजण आपल्यात सामील होऊ इच्छित आहे. आपले यश पाहण्यासाठी प्रेरित होईल. शांतता आपल्या जीवनात, समृद्धी आणि आनंद कायमचा येत आहे. हे पाहून प्रत्येक कमतरता आपल्या जीवनातून काढली जाईल. आपण प्रगती कराल. आपण उंचीवर स्पर्श कराल आणि प्रत्येक देवी देवता आपले भाग्य सुवर्ण अक्षरात लिहित आहे. आपण जे काही चांगले काम करत आहात, चांगले विचार करता, ते आपल्या जीवनात खरे उतरत आहेत. अडथळे आणि त्रास आता आपल्या मार्गावरून काढले जातील. आनंद तुमच्या आयुष्यात येत आहे. आपण सक्षम आहात आणि आपली क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. फक्त आत्मविश्वास ठेवा. हा प्रवास तुमच्यासाठी छान आहे. यश आणि अफाट आनंद येईल. माझ्या प्रिय बाळा, आता तू प्रत्येक समस्येपासून दूर जात आहेस. प्रत्येक त्रास तुझ्या आयुष्यापासून दूर जात आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला होता, आता तो आपल्या पावलावर झुकेल. जो तुमच्यापासून दूर होता, आता तो आपल्याजवळ येण्याची तळमळ करेल. ही वेळ खूप अद्वितीय आहे. दिवस बदलत जात आहेत. आनंदाचे क्षण आपल्या जीवनात प्रवेश करीत आहेत. ज्यांनी आपल्याला सोडले आहे, तेही आता तुझ्याकडे परत येण्यासाठी तुम्ही स्वतःला पुन्हा भेटलात तर तुम्हाला या परमेश्वराला इतका आनंद होईल की लोकांना तुम्हाला पाहून प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला अशी कल्पना येईल की तुम्हाला एक नवीन संधी आणि चारही निर्देशांमधून ही संधी मिळेल. आपण आयुष्याच्या मार्गावर जाताच आपल्यासमोर बरेच नवीन दरवाजे उघडले जातील, ज्यामुळे आपले यश आणि समृद्धी होईल. आपण सुरू केलेल्या कामात आपण जे काही अडथळे प्रारंभ कराल, हे सर्व हळूहळू संपेल. आपली कठोर परिश्रम आणि संघर्ष संपला आहे. आता अशी वेळ आली आहे जेव्हा आपल्या अडचणी संपल्या जातील आणि आपल्याला चांगले परिणाम मिळू लागतील. ही वेळ अशी वेळ आहे जेव्हा आपल्याला आपल्या परिश्रम, यश आणि शांततेचे आशीर्वाद मिळेल. आता आपल्या अंतःकरणात जे काही हवे आहे ते लक्षात घेण्याची वेळ आली आहे. आता आपल्या तपश्चर्या आणि समर्पणाचे परिणाम बाहेर आले आहे. जेव्हा आपल्यातील वादळ शांत होते तेव्हा शांत राहा. मग आपण आपले जीवन योग्य दिशेने पाहू शकता. राग आणि आपले हृदय शांत करा, कारण जेव्हा आपले मन शांत होते तेव्हा आत्म्याच्या खोलीकडे जाऊन आपण सत्य जाणू शकता. आपल्यात जे काही घडत आहे ते पहा. सर्वोत्तम आहे, ते चांगले किंवा वाईट असो, प्रत्येक परिस्थितीत आपल्यासाठी काहीतरी दर्शवण्यासाठी आली आहे. हे सत्य समजून घ्या आणि विश्वास ठेवा की जे घडत आहे आपल्या प्रवासाचा एक आवश्यक भाग आहे. पुढे जा आणि आनंदी व्हा, कारण आपले जीवन आपल्या हातात आहे. आपण प्रत्येक
आपण प्रत्येक चरणात आपली दिशा ठरवू शकता. प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून पहा, जिथे आपण आपली संपूर्ण क्षमता वापरू शकता. आपला वेळ मौल्यवान आहे आणि आपण देखील खूप मौल्यवान आहे हे समजून घ्या. कारण जेव्हा जेव्हा वेळ जाईल तेव्हा ती परत येत नाही. मी आपली ऊर्जा योग्य दिशेने ठेवली आहे, जेणेकरून आपण आपल्या ध्येयाची किंमत समजून घ्याल. प्रत्येक क्षण आपण जे करता त्याचे महत्त्व असते. तो आपल्या भविष्याला आकार देतो. यश प्राप्त करा, परंतु यशाचा खरा अर्थ म्हणजे बाह्य गोष्टी टाळण्यासाठी शांतता आणि समाधान पाहिजे. कारण ते आपल्याला गोंधळून घालण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या हातात विश्वास तोडतात. कोणीतरी आपल्याला अधिक ओळखते याचा विचार करण्याऐवजी आपला अंतर्गत आवाज ऐका. एक मोठी गोष्ट अचानक केली जाईल जी आपले जीवन पूर्णपणे बदलू शकेल. संधी आणि परिस्थिती आपल्यासाठी वाट पाहत आहे, जो आपल्याला स्वतःला आणि आपल्या उद्देशास ओळखण्याची संधी देईल. हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर या ब्रह्मांडाने आपल्यासाठी हे पाठविले आहे, जेणेकरून आपल्याला जे समजेल आपण एकटे नाही. हा ब्रह्मांड नेहमीच आपल्याबरोबर असतो. या ब्रह्मांडाची कृपा आणि आशीर्वाद आपल्याबरोबर, आपल्यासोबत, सतत कायम आपल्यासोबत आहेत. म्हणून आपल्या मार्गावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आपली इच्छा हळूहळू सर्वोच्च पिता परमेश्वराच्या या देवांच्या कृपेने पूर्ण होतील. जेव्हा आपण त्यांच्यावर प्रामाणिकपणाने विश्वास ठेवतो, केवळ आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा परिणामच नाही तर देवाच्या असीम कृपेचा प्रभाव देखील आहे, जे आपली दिशा योग्य करेल. प्रत्येक चरणात जेव्हा आपण देवाकडे पाहता तेव्हा तो आपल्याला केवळ आशीर्वाद देईल असे नाही, तर आपली विचारसरणी आणि मार्गदर्शन देखील शुद्ध करेल. आता आपल्याला आपल्या मौल्यवान वेळ आणि शक्तीचा नाश करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्याची सवय सोडावी लागेल. जे आपल्या उद्देशाने उपयुक्त नाही त्यांच्या मागे धावून आपल्या जीवनात ठोस बदल होणार नाही. योग्य दिशेने शक्ती वाढविण्यासाठी आणि योग्य दिशेने ऊर्जेच्या संप्रेषणामुळे आपल्यात एक नवीन प्रेरणा मिळेल, जेणेकरून आपला आत्मविश्वास अधिक वाढेल. आपण बलवान व्हाल. आपल्याला कोणत्याही आव्हानाची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण देवाची कृपा आपल्याबरोबर आहे. ते आपल्याला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा करत आहेत आणि आपण आपल्या जीवनात चांगले बदल पाहण्यास सक्षम असाल. दिवस बदलतील, अट बदलेल, आनंद आपल्या जीवनात प्रवेश करेल. नवीन ऊर्जा आणि सामर्थ्याने आपण आपल्या जीवनात पुढे जाल. अचानक आपल्या बाबतीत काहीतरी शुभ होईल. लोक तुमची अपेक्षा करतील. आपण सूर्याप्रमाणे चमकू आणि आपले जीवन प्रकाशित होईल. जर हा दैवी आणि अलौकिक संदेश आपल्या डोळ्यासमोर आला असेल तर ते सहकार्य नाही, तर आपण आपल्याकडे असलेल्या शक्तींना आकर्षित करीत आहात. ही ब्रह्मांडाची इच्छा आहे. एक देवदूत आपल्यासाठी स्वर्गातून येत आहे. पुढे जा, विश्वास ठेवा आणि आपले जीवन आनंद आणि प्रकाशाने भरा. आपण या महिन्यात असे काहीतरी घडेल ज्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. माझ्या प्रिय बाळा, दैवी, अलौकिक आणि अत्यंत शक्तिशाली तूच आहेस. हा क्षण एक देखील आहे जो आपल्या जीवनात एक नवीन पिढी देईल आणि आपल्या काही उणिवा पहिल्या ज्या आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर स्थायिक झाल्या आहेत. आपल्याला विसरणे कठीण असलेल्या कठीण परिस्थितीतून जा, पण आता वेळ बदललेली आहे. आपल्यासाठी कुठेतरी एक दैवी ऊर्जा प्रकाशित केली जात आहे. अचानक तुम्हाला माझे आशीर्वाद मिळेल आणि ते तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल आणि कायमच्या आर्थिक समस्यांपासून मुक्त व्हाल.
आपल्याकडे प्रत्येक आपत्तींसमोर 2 पर्याय असतील आणि आपण त्यांच्याकडून निवडाल आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने जाल. हे शक्य आहे की काही लोक आपल्याबरोबर वाईट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरीही त्यांना माफ करा आणि आपल्या जीवनात पुढे जा. संदेश ऐकण्यासाठी आपण अंतिम भाग्यवान आहात. या ब्रह्मांडाला आपल्याला सांगायचं आहे की दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे आणि ऊर्जा आपल्यामध्ये आहे आणि आपल्याशी संवाद साधण्यास विचलित आहे. जेव्हा आपण आपल्या मार्गावरून भटकता, ही शक्ती आपल्याला योग्य दिशा दर्शवण्याचा प्रयत्न करते. हे चिंताग्रस्त करू नका आणि आपले मन शांत ठेवा. आपले हृदय खूप मऊ आहे, परंतु आपण त्वरित चिंताग्रस्त व्हाल. बऱ्याचदा आपण आंधळेपणाने इतरांवर विश्वास ठेवतो आणि यामुळे आपल्यालाच त्रास होतो. पण आता सर्व काही बदलणार आहे. माझी मुले आता तुमचे आयुष्य आनंदाने भरणार आहेत. आपला त्रास संपत आहे. आनंद आणि शांततेची सकाळ आपल्या आयुष्यात येत आहे. सूर्याप्रमाणे आपण चमकाल. जे आपल्या नशिबात नव्हते ते देव सुवर्ण अक्षरात आपल्या नशिबी त्याला लिहित. आपण प्रत्येक अडथळ्यापासून आणि प्रत्येक संकटापासून मुक्त व्हाल. हा नवीन वेळ आपल्यासाठी आनंद आणि समृद्धीचा संदेश आणत आहे. विश्वास आहे, आयुष्य आनंदी होईल. माझ्या प्रिय मुला, मी तुम्हाला यशाच्या उंचीवर नेत आहे, जिथून प्रत्येक मजला तुम्हाला लहान सापडेल. लक्षात ठेवा, आपले नशीब आता आपल्या बाजूने आहे. जणू काही संपूर्ण विश्व आपले यश साजरे करीत आहे. हा संदेश फक्त एक शब्द नाही, हा या ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे, जो आपल्याला सांगू इच्छित आहे की आपल्या जीवनात प्रकाशाचे दिवस सुरू झाले आहेत. कारण लवकरच आपल्या आयुष्यात काहीतरी चमत्कारिक आणि शुभ घडणार आहे, जे आपल्या प्रत्येक स्वप्नाची जाणीव होईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण विलक्षण आहात हे जाणून घ्या. आता तुमच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी जगणार आहे. आपण सज्ज व्हा, कारण विश्व आपल्यासाठी आपली सजावट उघडण्यास उत्सुक आहे. ज्यांनी आपली फसवणूक केली आहे किंवा भुकेले ठेवले आहे, ज्यांनी आपली भावना दुखावल्या किंवा आपल्यासाठी जे काही वाईट केले, त्यांनी सर्व काही आपल्याकडून काढून घेतले आहे. अशा कोणालाही देव सोडणार नाही. ही सर्व आता काळाच्या चक्रात आपल्याकडे परत येईल. कर्माचे खाते कधीही अपूर्ण नसते. आपण आपल्या जीवनातील अडचणींचा सामना केला आहे. माझ्या बाळा, माझ्या शक्ती जाणवतात. आपण आपल्या मेहनतीचा फळे आणि जितके विचार करता तितके आपल्याला मिळणार आहे. त्याहूनही अधिक समस्या दूर होत आहेत आणि शांतता आपल्याला मनापासून लक्षात येईल. आजकाल आपले आरोग्यही चांगले होईल. आपल्याला पैशाची कमतरता आणि आपण आपले जीवन जगू इच्छित नाही असे जाणवणार नाही. आपण त्रासापासून दूर राहाल, कारण आता आपल्या आयुष्यात एक नवीन पाठ होणार आहे. यशाचे दरवाजे आपल्यासाठी या ब्रह्मांडाने उघडले आहेत. हे आपल्या बाजूने कार्य करत आहेत. माझ्या बाळा, पुढे जा, कारण तुमच्यामध्ये प्रत्येक अडथळा ओलांडू शकेल अशी शक्ती आहे. आपला मार्ग खूप सोपा आहे, जसे की अदृश्य शक्ती आपल्याला समर्थन देत आहे. आपला स्वभाव इतका सुंदर आहे आणि सकारात्मक आहे की आपल्या कृतीचे योग्य आणि उत्कृष्ट फळ आपल्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. सूर्याचा पहिला किरण अंधार मिटवतो, तसाच प्रकारे आपले कठोर परिश्रम आणि सत्य आपल्या जीवनातील प्रकाश भरणार आहे. विश्वाची असीम शक्ती आपल्याला काही खास भेटवस्तू देण्यास तयार आहे. हे बाहेरील आपल्या आत्म्यास सामर्थ्य देईल, आपल्या स्वप्नांचा पंख देईल आणि आपल्याला त्या उंचीवर घेऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी एवढीच प्रार्थना करीन की तुमच्या आयुष्यात सुखाचा, संपत्तीचा भरभराट होऊ द्या आणि दुःखाचा विनाश होऊ द्या. एवढंच श्री स्वामी समर्थाकडे प्रार्थना करील. श्री स्वामी समर्थ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.